एका रिकाम्या काडीपेटीत आणि लाखो रुपये खर्चून बनवलेल्या अत्याधुनिक लँग्वेज लॅबमध्ये म्हणजे भाषा प्रयोगशाळेत काय साम्य असू शकतं? तसं पाहिलं तर वरवर काहीच नाही. हो ना, पण जर आपण शिक्षणाच्या चष्म्यातून पाहिलं तर या दोन्ही गोष्टी मानवी मेंदूच्या एकाच कुतूहलाला चालना देतात. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच कुतूहलाचा वेध घेणार आहोत. नक्कीच, हा खूपच रंजक प्रवास असणार आहे. आजचा आपला विषय आहे शिक्षणातली नवप्रवर्तने, म्हणजे एज्युकेशनल इनोव्हेशन्स. आपण ज्या माहितीच्या स्रोतांचा अभ्यास केलाय त्यावरून आपण हे समजून घेणार आहोत की शिक्षणात नवप्रवर्तन म्हणजे नेमकं काय. हो, कारण हा शब्द आपण खूपदा ऐकतो. अगदी. म्हणजे हे फक्त नवीन गॅजेट्स वापरण्यापुरतं मर्यादित आहे की त्यामागे काही मोठा विचार आहे, हे आपण आज उलगडून बघणार आहोत. खरं तर नवप्रवर्तन किंवा इनोव्हेशन ही काही आजकालची फॅशन नाहीये. म्हणजे आपण पाहिलं तर या विषयाची पाळंमुळं थेट मानवी उत्क्रांतीशी जोडलेली आहेत. अरे वा, म्हणजे थेट उत्क्रांती. थोडं सविस्तर सांगाल का? हो तर, माणसाचा मेंदू ज्या प्रकारे विकसित झालाय ना, त्यात ही नवप्रवर्तनाची उर्मी अगदी नैसर्गिकरित्या कोरलेली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातला विचार करा. आदिमानवाच्या काळातला. अगदी बरोबर. जेव्हा आदिमानवाला झाडावरचं फळ नुसत्या हाताने काढता येत नव्हतं, तेव्हा त्याने काय केलं? त्याने आजूबाजूला पाहिलं आणि एका काठीचा वापर करून ते फळ पाडलं. बरोबर. त्याने एक साधन शोधून काढलं. हो, आणि ते सुद्धा एक नवप्रवर्तनच होतं. उपलब्ध साधनांचा वापर करून एखादं काम अधिक सोपं आणि प्रभावी कसं करायचं, हा विचार मानवी प्रवृत्तीचा गाभा आहे. म्हणजे आपण मुळातच नवनवीन उपाय शोधण्यासाठी एक प्रकारे प्रोग्रॅम झालेले आहोत. अगदी तसंच. आणि माहितीच्या या युगात जिथे ज्ञानाचा अक्षरशः स्फोट होतोय, तिथे स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आणि नवीन गोष्टी वेगाने शिकण्यासाठी या संकल्पना खूप फायदेशीर ठरू शकतात. नक्कीच. पण आजकाल होतंय काय की इनोव्हेशन म्हणजे फक्त महागडी यंत्र, असा एक मोठा गैरसमज पसरलाय. हो, मलाही तेच वाटतं. म्हणजे आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. बऱ्याचदा लोकांना वाटतं की वर्गात जास्तीत जास्त नवीन आणि गुंतागुंतीची यंत्र आणली की झालं इनोव्हेशन. हो, स्मार्टबोर्ड लावले, मुलांच्या हातात टॅबलेट्स दिले की शिक्षण प्रगत झालं, असं अनेकांना वाटतं. अगदी तेच. पण हे म्हणजे एखादा खूप महागडा आणि प्रगत स्मार्टफोन विकत घेण्यासारखा आहे. हो, आणि त्याचा वापर फक्त आणि फक्त वेळ बघण्यासारखा आहे. क्या बात आहे, एकदम अचूक साधर्म्य दिलत तुम्ही. म्हणजे केवळ यंत्र असणं म्हणजे प्रगती नाहीये, बरोबर? नक्कीच नाही. आपल्या स्रोतांमध्ये हाच मुख्य मुद्दा खूप छान मांडलाय. तंत्रज्ञान आणि यंत्र यांचा शिक्षणातला समतोल बिघडल्यामुळे मर्मदृष्टीचं महत्त्व कमी झालं होतं. मर्मदृष्टी म्हणजे इनसाइट. विषयाच्या मुळापर्यंत जाणं. हो, जुन्या काळात तंबोरा किंवा झांज यांसारख्या साध्या उपकरणांचा वापर करून विद्यार्थ्यांना मर्मदृष्टी मिळवून देण्यावर भर असायचा. म्हणजे तिथे एक प्रकारचा समतोल होता. हो ना. खरं नवप्रवर्तन म्हणजे उपलब्ध साधनांचा असा कल्पकतेने वापर करणं ज्यामुळे अध्यापन आणि शिकण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने परिणामकारक होईल. बरं, आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. आपण नवप्रवर्तनाची गरज का आहे याकडे थोडं वळूया. हो, तो एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आपल्या माहितीत ज्ञानाचा स्फोट म्हणजे नॉलेज एक्सप्लोजन या संकल्पनेचा उल्लेख आहे. अगदी बरोबर. म्हणजे बघा, विज्ञानाची प्रगती इतक्या जेट गतीने होतीये तर एका शिक्षकाने 10-15 वर्षांपूर्वी मिळवलेल्या पदवीवर आजचं शिक्षण कसं काय टिकू शकेल? आजच्या शिक्षण व्यवस्थेचा सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. कारण काल मिळवलेलं ज्ञान आज जुनं होतंय, शिळं होतंय असंही म्हणता येईल. अगदी. आपण जे महाविद्यालयात शिकलो ते आयुष्यभर पुरेल हा विचार आता पूर्णपणे कालबाह्य झालाय. ज्ञानाच्या शाखा एवढ्या वेगाने विस्तारत आहेत की शिक्षकांनाही स्वतःला सतत अपडेट ठेवावं लागतं. हो, त्यामुळेच शिक्षकांना स्व-अध्ययन कौशल्य आणि नवप्रवर्तनशील वृत्ती अंगी बांधवणं अनिवार्य झालंय, नाहीतर ते कुचकामी ठरतील. म्हणजे शिक्षकांनाही आयुष्यभर विद्यार्थी राहावं लागेल. हो ना. आणि अजून एक गोष्ट म्हणजे फक्त माहिती देणं हे आता पुरेसं राहिलेलं नाहीये. हो, कारण माहिती तर आता कोणालाही एका क्लिकवर मिळते. अगदी बरोबर. इंटरनेटमुळे माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षकाचं खरं काम आहे वृत्ती आणि मूल्यांचं म्हणजे ॲटिट्यूड्स आणि व्हॅल्यूजचं शिक्षण देणं. हे खूपच महत्वाचं आहे. हो, कारण मशीन तुम्हाला गणिताचं सूत्र सांगेल, पण अपयश कसं पचवायचं आणि समाजात कसं वावरायचं हे गुगल नाही सांगू शकत. एकदम बरोबर. आता आपण
मोठ्या आणि महागड्या तंत्रज्ञानाशिवाय नवप्रवर्तन कसं होऊ शकतं यावर थोडी चर्चा करूया. आपल्या माहितीत एडगर डेलच्या अनुभवाच्या शंकूचा उल्लेख आहे. हो, एडगर डेलचा कोन ऑफ एक्सपिरियन्स हा सिद्धांत शिक्षणातला एक खूप मोठा टप्पा मानला जातो. शंकू म्हणजे तो कोन, राईट? तो नक्की कसा काम करतो? डोळ्यांसमोर एक त्रिमितीय शंकू आणा. त्याचा वरचा भाग एकदम निमुळता आहे आणि खालचा पाया खूप रुंद आहे. ओके, इमॅजिन केलं. डेल म्हणतात की शंकूच्या सर्वात वरच्या निमुळत्या भागात वाचणे किंवा ऐकणे येतं. म्हणजे फक्त पुस्तकातून वाचलेली किंवा कोणीतरी सांगितलेली माहिती. हो, आणि अशी फक्त वाचलेली किंवा ऐकलेली माहिती आपल्या मेंदूत खूप कमी काळ टिकते. खरंय, आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. पण जसजसे आपण या शंकूच्या खाली रुंद पायाकडे जातो तसतसे अनुभव अधिक प्रत्यक्ष आणि मूर्त होत जातात. म्हणजे अधिक प्रॅक्टिकल होत जातात. अगदी. आणि एकदम तळाला असतो तो प्रत्यक्ष अनुभव, म्हणजे डायरेक्ट पर्पजफुल एक्सपिरियन्स. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः हाताने करतो ती आपल्या कायमची लक्षात राहते. हे तर अगदी रोजच्या जगण्यातल्या उदाहरणासारखं आहे. सायकल कशी चालवायची याचं कितीही पुस्तक वाचलं तरी काहीच उपयोग होत नाही. हो ना. जोपर्यंत आपण स्वतः सायकलवर बसून पडत नाही तोपर्यंत समतोल कसा राखायचा हे समजतच नाही. तिथे प्रत्यक्ष अनुभवच लागतो. पण शाळेत प्रत्येक विषयाचा असा प्रत्यक्ष अनुभव कसा देणार? समजा इतिहासातली परकीय आक्रमणे शिकवायची आहेत, तिथे कसा अनुभव देणार? तिथेच तर शिक्षकाचं खरं नवप्रवर्तन कामी येतं. जर प्रत्यक्ष अनुभव देता येत नसेल तर उपलब्ध साधनांमध्ये बदल करून तो अनुभव दृश्य स्वरूपात कसा आणता येईल याचा विचार करावा लागतो. म्हणजे कसं? काही उदाहरण आहे का यात? हो, एका कल्पक शिक्षकाचं उदाहरण आहे. शाळेत फक्त भारताचा राजकीय नकाशा उपलब्ध होता. त्याने तो नकाशा एका पुठ्ठ्यावर कापला बरं. आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांचे सेलोफेन कागद लावले. या पारदर्शक रंगीत कागदांमधून त्याने अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलं की परकीय आक्रमणांचे परिणाम भारताच्या कोणत्या भागावर झाले. अरे वा, म्हणजे तो साधा नकाशा आता एक अत्यंत शक्तिशाली व्हिज्युअल टूल बनला. हो, आणि यासाठी काही हजारो रुपये खर्च करावे लागले नाहीत. हेच तर खरं इगोरेशन आहे. आणि याच माहितीत आणखी काही अशी उदाहरणे आहेत जी वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं. रोजच्या वापरातल्या आपण ज्यांना कचरा समजून फेकून देतो अशा वस्तूंचा वापर. अगदी बरोबर. रिकाम्या काड्यापेट्या, गोट्या, सोडा वॉटरच्या बाटल्यांची झाकणं आणि चक्क पेनच्या रिकाम्या रिफिल्स. म्हणजे मला प्रश्न पडला होता की रिकाम्या रिफिल्सचा शिक्षणात काय उपयोग? भूमितीसारख्या विषयाचा विचार करा. अनेक विद्यार्थ्यांना भूमिती खूप अमूर्त आणि कंटाळवाणी वाटते. हो, त्रिकोणाचे प्रकार आणि कोन वगैरे. फळ्यावर आकृत्या काढून शिकवलं तर मुलांच्या डोक्यावरून जातं. बरोबर. पण इथे एका शिक्षकाने काय केलं, पेनच्या रिकाम्या रिफिलचे तुकडे घेतले आणि ते एका खोक्याच्या पुठ्ठ्यावर लावून वेगवेगळे कोण आणि त्रिकोण तयार केले. काय सांगताय? हो, जेव्हा एखादं मूल स्वतःच्या हाताने त्या रिफिलची लांबी कमी जास्त करून त्रिकोणाचा आकार कसा बदलतो हे पाहतं तेव्हा भूमिती त्याच्यासाठी एक खेळ बनतं. आणि ते गोट्या आणि झाकणांचं उदाहरण काय होतं? ते तर मला सर्वात भारी वाटलं. गोट्या आणि झाकडांचा वापर करून मुलांना दशमान आणि द्विमान अंकपद्धती शिकवली गेली. द्विमान म्हणजे बेस टू सिस्टम ना? म्हणजे कॉम्प्युटरची बायनरी सिस्टम. ती गोट्यांनी कशी शिकवली? खूपच सोपं आणि कल्पक आहे. द्विमान पद्धतीत 2 अंक म्हणजे पुढच्या स्थानावरील 1 असा नियम असतो. शिक्षकांनी टेबलावर उजवीकडून डावीकडे काही स्थाने निश्चित केली. ओके, समजते. आता उजवीकडच्या एका स्थानावर 2 गोट्या आल्या की त्या काढून त्याच्या डावीकडच्या स्थानावर 1 गोटी ठेवायची आणि प्रत्येक स्थानाचं मूल्य दुप्पट होत जातं. अरे वा, म्हणजे मुलं स्वतः त्या गोट्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवतात? हो, आणि खेळता खेळता त्यांच्या लक्षात येतं की 2 वेळा 2 म्हणजे 4 आणि 4ची दुप्पट 8. पण एक मिनिट, इथे मला एक वेगळाच प्रश्न पडतोय. विचारा ना. जर आपण हे सगळं नीट पाहिलं, पुठ्ठ्याचे नकाशे, काड्यापेट्या, रिफिल्स, तर कुणालाही असा साहजिकच विचार येऊ शकतो की ही सगळी फक्त एक जुगाड व्यवस्था आहे. जुगाड म्हणजे तुम्हाला कसं म्हणायचंय? म्हणजे बघा, शाळांकडे पुरेसा निधी नाही, महागडी उपकरणं विकत घ्यायला पैसे नाहीत, म्हणून शिक्षकांनी शोधलेली ही एक पळवाट आहे का की यात खरंच काही ठोस शैक्षणिक मूल्य लपलेलं आहे? हां, अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. बाहेरून पाहणाऱ्याला हे जुगाडच वाटेल,
पण मेंदू विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे जुगाड नसून उच्च दर्जाचं नवप्रवर्तन आहे. असं कसं? कारण जेव्हा मुले स्वतःच्या हाताने गोट्या हलवतात किंवा रिफिल्स जुळवतात तेव्हा त्यांच्या मेंदूत एक वेगळीच प्रक्रिया घडत असते. याला आपण टॅक्टाईल लर्निंग किंवा हाताळणीतून मिळणारं ज्ञान म्हणतो. ओके, म्हणजे स्पर्श आणि कृतीतून शिकणं. अगदी. गणितातल्या संकल्पना या मुळातच खूप अमूर्त असतात. पण जेव्हा मूल 2 गोट्यांमध्ये आणखी 2 गोट्या मिसळतं तेव्हा ती अमूर्त संकल्पना मूर्त रूपात मेंदूत कायमची कोरली जाते. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स कॉन्क्रीट होतात. हो. आणि लहान वयात हा स्पर्श आणि कृतीचा अनुभव महागड्या संगणकावर दाखवलेल्या ॲनिमेशनपेक्षाही मेंदूला जास्त वेगाने समजतो. हे खरंच खूप भारी आहे. म्हणजे साध्या वस्तू वापरून आपण गणित आणि भूमिती सोपी केली. पण आता मला सांगा, जेव्हा एखादी गोष्ट फक्त लॉजिकची नसते तर आत्मविश्वासाची असते, तिथे काय? म्हणजे तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीबद्दल म्हणायचंय? जसं की एखादी नवीन भाषा शिकणं. तिथे या साध्या वस्तू फारशा उपयोगी पडत नाहीत. तिथे आपल्याला तंत्रज्ञानाची गरज भासते. आणि इथेच या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाप. अगदी बरोबर ओळखलात. साधी साधने आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा योग्य समतोल साधणे म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षणाला समृद्ध करणे. हो. आणि यात टीव्ही आणि संगणकाचा खूप मोठा वाटा आहे. नक्कीच. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात भारत एक खोज सारख्या मालिकांचा इतिहास शिकवण्यासाठी अत्यंत प्रभावी वापर झाला. मूल्यवर्धनासाठी टीव्हीचा हा खूप छान वापर होता. पाठ सुरू आहे. विद्यार्थी आकृत्या पाहतो आणि मग संगणक त्याला प्रश्न विचारतो. विद्यार्थ्याने टाईपरायटरसारखी की दाबली की संगणक क्षणात फीडबॅक देतो. इन्स्टंट फीडबॅक. उत्तर बरोबर आहे की पुन्हा प्रयत्न करण्याची गरज आहे हे लगेच समजतं. हो, आणि यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या वेगाने शिकण्याचं स्वातंत्र्य मिळतं. तसेच 1973 साली NCERTने विज्ञानासाठी तयार केलेल्या एका मल्टीमीडिया किटचाही उल्लेख आहे. हो, तो 140 कृतींचा संच. पण या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये ज्या एका गोष्टीने माझं सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे भाषा प्रयोगशाळा, लँग्वेज लॅब. हो, भाषा प्रयोगशाळा हा एक खूपच महत्त्वाचा आणि रंजक विषय आहे. मला यामागची पार्श्वभूमी थोडी समजून घ्यायची आहे. भारतासारख्या देशात अशा लॅबची गरज अचानक का निर्माण झाली? याचं मूळ दडलंय 1956च्या सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या एका निर्णयात. कोणता निर्णय होता तो? त्यांनी 3 भाषांचं सूत्र लागू केलं, म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला. या सूत्रानुसार देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मातृभाषेव्यतिरिक्त किमान 1 किंवा 2 वेगळ्या भाषा शिकणं बंधनकारक झालं. बरं. मग अडचण काय होती? अडचण ही होती की नवीन भाषा शिकायची म्हणजे फक्त तिचं व्याकरण पाठ करून चालत नाही, ती भाषा ऐकता आणि बोलता आली पाहिजे. पाटी, पेन्सिल आणि फळा वापरून तुम्ही उच्चार कसे शिकवणार? हे तर आहे. उच्चार शिकण्यासाठी ऐकणं खूप गरजेचं आहे. अगदी तसंच. आणि तिथेच भाषा प्रयोगशाळेचा जन्म झाला. ही लॅब नेमकी कशी असते? तिचं स्वरूप काय असतं? या लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी छोटे स्वतंत्र कप्पे किंवा बूथ असतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक इयरफोन आणि मायक्रोफोन असतो. आणि शिक्षक कुठे असतात? समोर एक मास्टर कन्सोल असतो, जिथून शिक्षक सगळ्यांना नियंत्रित करू शकतात. ओके. आणि मग प्रक्रिया कशी चालते? विद्यार्थी आधी प्रमाणित आणि अचूक उच्चार ऐकतात, मग मायक्रोफोनमध्ये स्वतः ते उच्चारून रेकॉर्ड करतात आणि स्वतःचा आवाज ऐकून मूळ उच्चारांशी त्याची तुलना करतात. पण मग यात इतका विशेष काय आहे? म्हणजे रेकॉर्डिंग तर आपण कुठेही करू शकतो ना? इथेच तर सगळी गंमत आहे. तंत्रज्ञानाचा मानवी मानसशास्त्राशी झालेला हा एक अप्रतिम मिलाप आहे. हां? कसं काय? तुम्हीच विचार करा, नवीन भाषा शिकताना कोणत्याही विद्यार्थ्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा कोणता असतो? तो व्याकरणाचा नसतो. मग कोणता असतो? तो असतो लाज वाटण्याचा किंवा संकोचाचा. अरे हो, बरोबर. वर्गात 50 मुलांसमोर जर चुकीच्या उच्चाराने एखादं इंग्रजी वाक्य बोललं गेलं तर सगळा वर्ग हसतो. हो, आणि ती भीती कायमची मनात बसते. अगदी. एम्बॅरसमेंटची भीती. अगदी तंतोतंत. जेव्हा एखादा मूल वर्गात चुकीचं बोलतं आणि इतर मुलं हसतात, तेव्हा मेंदूतला ॲमिग्डाला नावाचा भाग, जो भीती आणि धोक्याचं सिग्नल देतो, तो सक्रिय होतो. अच्छा, म्हणजे स्ट्रेस वाढतो. हो, आणि अशा तणावाच्या स्थितीत मेंदू शिकण्याचं काम बंद करतो. पण लँग्वेज लॅबमध्ये काय होतं? काय होतं? विद्यार्थी एका बंदिस्त जागेत इयरफोन लावून बसलेला असतो. तो चुकीचा उच्चार करतो, ते फक्त त्यालाच ऐकू येतं. तिथे हसायला कोणीही नसतं. अरे वा, म्हणजे त्याची सोशल अँक्झायटी शून्यावर येते. अगदी बरोबर.
तो स्वतःच्या चुका सुधारू शकतो आणि एका सुरक्षित वातावरणात आत्मविश्वासाने भाषा शिकू शकतो. हे खूपच भारी आहे. हो ना. लँग्वेज लॅबचं खरं इनोव्हेशन त्या मायक्रोफोनमध्ये नाहीये, तर त्या भीतीमुक्त वातावरणात आहे. हे विश्लेषण खरोखरच थक्क करणारे आहे. म्हणजे एक साधं तंत्रज्ञान मानवी मनातला केवढा मोठा मानसिक अडथळा दूर करतंय. नक्कीच. पण या सगळ्या माहितीचा वेध घेताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय. कोणती गोष्ट? ही सगळी साधने, मग तो संगणक असो किंवा भाषा प्रयोगशाळा, ही शेवटी फक्त निर्जीव उपकरणं आहेत. याच मुद्द्यावर मला सर्वात जास्त भर द्यायचा आहे. आपण कितीही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणलं तरी ते शिक्षकाला पर्याय ठरू शकत नाही. म्हणजे शिक्षक नेहमीच महत्वाचा राहील. हो, जर शिक्षकाने या टीव्ही पाठांचे किंवा संगणक कार्यक्रमांचे आधीच नियोजन केले नाही, मुलांची पूर्वतयारी करून घेतली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर मुलांच्या शंका ऐकून घेतल्या नाहीत. अगदी बरोबर. तसं झालं नाही तर ते हजारो रुपयांचं तंत्रज्ञान मातीच्या मोलाचं ठरतं. या सगळ्या उपकरणांमध्ये प्राण फुंकण्याचं काम तो ह्युमन फॅक्टर किंवा मानवी घटक करतो, आणि तो म्हणजे शिक्षक. आजच्या या प्रवासातून एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट झाली आहे. आपण पाहिलं की नवप्रवर्तन हे केवळ महागड्या साधनांमध्ये किंवा गुंतागुंतीच्या गॅजेट्समध्ये नसतं. हो, ते तर आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं. ज्ञानाच्या स्फोटाला तोंड देण्यासाठी आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरलेल्या कल्पकतेमध्ये नवप्रवर्तनाचा खरा आत्मा वसलेला आहे. अगदी. एडगर डेलच्या सिद्धांतापासून ते घोट्या आणि काड्यापेट्यांच्या वापरापर्यंत आणि संगणकापासून ते विद्यार्थ्यांची भीती दूर करणाऱ्या भाषा प्रयोगशाळेपर्यंत प्रत्येक गोष्ट मानवी प्रयत्नांना अधिक धारदार बनवण्याचं काम करते. आणि याचा फायदा फक्त शाळा कॉलेजांपुरता मर्यादित नाहीये. बरोबर. याचा उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. हो, कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हा एक मोठा धडा आहे. आपल्या आजूबाजूला जी साधनं उपलब्ध आहेत त्यांचा आपल्या गरजेनुसार कल्पक वापर करणे आणि स्वतःला सतत अद्ययावत ठेवत नवनवीन कौशल्य आत्मसात करणे हीच खऱ्या अर्थाने स्वतःचा विकास करण्याची गुरुकिल्ली आहे. अगदी 100%. पण आजचा हा माहितीचा प्रवास थांबवण्यापूर्वी मी आपल्या ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. नक्कीच. कोणता विचार येतो? आज आपण पाहिलं की नवप्रवर्तनात उपकरणांपेक्षा माणसाची कल्पकता आणि शिक्षकाचं मार्गदर्शन जास्त महत्वाचं आहे. कारण यंत्रांना भावना नसतात, ती फक्त सूचनांचं पालन करतात. हो, ते तर आहेच. पण भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI सारखं अतिप्रगत तंत्रज्ञान आपल्या भावना, आपल्या गरजा अचूक ओळखून पूर्णपणे आपल्यासाठी डिझाईन केलेलं शिक्षण देऊ लागेल, तेव्हा नवप्रवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी माणसाची राहील की त्या AI मशीनची? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. हो ना. आणि जर मशीनच हुबेहूब माणसासारखी विचार करू लागली तर तेव्हा माणूस घडवल्याच्या प्रक्रियेत एका मानवी शिक्षकाची नक्की गरज काय असेल? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. हो, यावर नक्की विचार करत राहा. नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःमधल्या कल्पकतेला नेहमीच जागा देत राहा. चला तर मग या सखोल चर्चेतून आपण रजा घेऊया. पुढील वेळी अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या प्रवासात आपण पुन्हा नक्की भेटू. नक्कीच भेटू.